प्रॉपर असा रस्ता इथं नाही आहे. म्हणजे एकदा खाली आपण कच्चा रस्ता तो सोडला की आपल्याला पाय वाटेने त्या वैराटगडापर्यंत पोचावं लागणार. पॅराशूट इथनं उडलणार. अरे उडेल का? तुला सुकू बघूया का? नको मारायचे नाही एवढं नको. हा अरे बापरे, एक सैर केला की दुसरा चालू. नाही आता वर नाही. ठीक आहे आपल्याला इकडे तू पण ये माझ्या समती इकडे. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये सुद्धा आपण ट्रेकिंग करणार आहे आणि ट्रेकिंगला जाणार आहे आपण वैराटगड या ठिकाणी. तुम्ही सातारकडून येत असाल वैराटगडला भेट द्यायला तर तुम्ही सातारवरून सरळ हायवेने येऊन पाचवडच्या फाट्यापाशी वाईला ज्या ठिकाणी रोड जातो त्या वाईच्या रोडने तुम्ही पुढे येऊ शकता. पुढे येऊन शंकरनगर म्हणून एक छोटंसं गाव आहे, छोटासा स्टॉप आहे. तिथून तुम्ही आतमध्ये गावामध्ये शिरा. गावामध्ये शिरल्यानंतर सरळ पुढे आल्यानंतर एक छोटासा नाला बघायला भेटतो जो आपल्याला कालवा आहे या ठिकाणाचा. तर या कालव्यापासून इथे दोन रोड आहेत, कालव्याच्या पहिल्यांदा एक आणि कालव्याच्या नंतर एक. तर त्या पुढच्या रोडनं तुम्ही तुमच्या गाड्या सरळ वैराटगडच्या पायथ्याशी जाऊन तुम्हाला पोहोचवतील. हिरव्या गाळ चालून नेटलेला हा आहे तो वैराटगड. त्याच्या पायथ्याशी गाड्या लावून आपल्याला तो गड ट्रेक करावा लागणार आहे. तर मित्रांनो, वैराटगड आपल्या पाठची दिसत आहे. ओन्ली 2 किलोमीटर दूर आपण वैराटगडच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. ओन्ली 2 किलोमीटर दूर आहोत. आता लवकरच लवकर आपण उत्सुकता लागली ती वैराटगड पाहण्याची. तर हा रोड शक्यतो पावसाळ्यामध्ये चिखल भरपूर होत असणार मित्रांनो. हा रोड खूप ओबडधोबड आणि हा पूर्ण कच्चा रस्ता आहे. तर चिखलाला बळी पडू नये म्हणून तुम्ही गाड्या आउटसाईडमध्ये सुद्धा लावू शकता, कारण तिथून लगभग 1 किलोमीटर तुम्हाला चालायला लागेल. आणि जर गाड्या इथपर्यंत येत आहेत, आज जसं पाऊस उघडला आहे तर आज गाड्या इथपर्यंत आल्यात तर आम्ही गाडी आमची त्या घरापाशी लावून आता आम्ही आमचा ट्रेक सुरू केला आहे. सोपं नसतं लागा गाडी बोल. ठीक आहे आपल्याला इकडे तू पण ये माझ्या समती इकडे. फॉरेनची वाटली. तर आपण वाईमध्ये प्रवेश केला आहे. वाईमध्ये वैराटगडच्या पायथ्याशी आहोत. तर इथे जागोजागी ऊसाचे मळे वगैरे मिळतात. इथे फुकटचा ऊस आपल्याला खायला मिळणार आहे. आता माहिती नाही की शेतकरी कोण आहे वगैरे. तुम्हाला प्रश्न नक्की पडला असेल का हा एवढा डोंगरी किल्ला याचा उपयोग काय असणार. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याच किल्ल्यांचा उपयोग चौकी म्हणून केला जायचा. जसं की आजकाल जागोजागी आपण पोलीस चौक्या बघतो, जेणेकरून आपण शत्रूवर नजर ठेवू शकतो. तिथून पुढं आपला खरा ट्रेक चालू झाला. खरं तर इथं बघायला भेटलं तर कोणता एक प्रॉपर रस्ता दिसत नाही आहे. पण डोंगरदऱ्यातून चालण्याची आपल्याला वाट असल्यामुळे आपण आता डोंगरदऱ्यातून वाट काढतच वर जाणार आहे. असा प्रॉपर असा रस्ता इथं नाही आहे. म्हणजे एकदा खाली आपण कच्चा रस्ता तो सोडला की आपल्याला पाय वाटेने त्या वैराटगडापर्यंत पोचावं लागणार. मध्यम वर्गाचा आपण ट्रेक म्हणू शकतो. पण ज्यांना पण आवड आहे ना ट्रेकची त्यांनी नक्की त्या डोंगरावर भेट द्या. संपला वाटतं. नाही रे काय. पोरांना आणली तर मजा आली. अरे बापरे, एक सैर केला की दुसरा चालू. दाखव यांना सोपी असते का विचार ना. ट्रेकिंग सोपी नसती. हे बघा, झाडाझुडपातून दऱ्या खोऱ्यातून वाटा काढायला लागतात. चला, थोडासा अवघड पल्ला कंप्लीट झाल्यानंतर अजून एक छोटासा ट्रेक. जागोजागी आव्हानं आपल्यासाठी तयार आहेत.
त्या आव्हानांना तोंड देत तो फायनली मित्रांनो एवढा हा मध्यम प्रकारचा ट्रेक करून शेवटी आपण गडाच्या पायथ्याशी पोचलोय. मागं मला दिसतोय बघ आपल्याला बुरुज, तो आहे तो आपल्या वाई तालुक्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला वैराटगड. आणि हा आपला धगधगता भगवा. या भगव्याला बघितल्यावर एक वेगळीच ऊर्जा भेटली. आणि आता फायनली आपण फायनल स्टेजला आहे. थोडीशी ट्रेक केल्यानंतर सीधा आपण असू वैराटगडच्या वरती. त्या बाजूला कमळगड आणि त्या बाजूला पांडवगड, केंद्रगड आणि रायरेश्वर हे गड आपल्याला पाहायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 1673 ते 1689 या कालखंडामध्ये मोरोपंत पिंगळे यांनी या गडावर वर्चस्व केलं असा इतिहास आहे. परंतु 1818 मध्ये इंग्रजांना बाकी पानिपतच्या युद्धानंतर 1818 मध्ये इंग्रजांना बाकी गडांसारखंच हा गडसुद्धा इंग्रजांच्या स्वाधीन करण्यात आला. आणि त्यानंतर त्याचं वर्चस्व भारत सरकारनं केलं आहे. या गडावर जाण्यासाठी एक छोटीशी पायवाट आहे. सरकारकडून या महाराजांच्या गडांना जपण्यासाठी किती पावले उचलली जात आहेत हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. त्या पावलांचं प्रतीक म्हणून आपल्याला इथे एक छोटासा बोर्ड बघायला भेटला. तो सुद्धा मला कदाचित वाटते गावकऱ्यांनीच लावला असावा. तर ज्या महाराजांनी आपल्या या महाराष्ट्राला उभं केलं आणि या महाराष्ट्राला जपलं, त्या महाराष्ट्रांच्या गडकिल्ल्यांचं जपणूक करणं हे सुद्धा आपल्या सरकारचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य सरकार बिलकुल पार पडत नाही आहे असं आपल्याला दिसून येत आहे. असो, या गडांना भेट देऊन आपला अनुभव मी आपल्या तुमच्यासोबत शेअर करतोय. ट्रेक ऑलमोस्ट कंप्लीट झाला आहे. कंप्लीट म्हणजे आपण त्या गडावर पोहोचलोय. तिथे आपल्याला बघायला भेटतंय हे या गडाचं मुख्य द्वार आहे. मुख्य दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला उबडधोबड पायऱ्या बघायला भेटल्या. पण त्याच्यानंतर मात्र आपल्याला इथं चांगल्या प्रकारच्या शाबूत असलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात. आणि याचं नाव आहे महाद्वार. म्हणजे वेळोवेळी या गडांची निगा राखणं आणि या गडांना भेट देणं हे काम काही आपल्या संस्थासुद्धा करत असतात. जसं की सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि आपल्याला इथं अजूनही बघायला भेटलं शिवक्रांती हिंदी सेना महाराष्ट्र राज्य. याला महाद्वार का म्हटलं गेलं तर इथं आपल्याला दिसतोय हा आहे तो उंबरठा. दोन्ही बाजूला 2 द्वार असणार आणि याच्यामधून मोठा एक दरवाजा असणार, त्यामुळे याला महाद्वार म्हटलं गेलं आहे. आणि या आत भरपूर वर्षानंतर ते अवशेष आपल्याला बघायला भेटत नाहीत. पण आपल्याला इथं बघायला भेटतं 2 बाजूला 2 पहारेकरी देवाड्या. म्हणजे पहारेकरी इथं उभं राहायचे जेणेकरून येणाऱ्या शत्रूचं किंवा येणाऱ्या लोकांचं या ठिकाणी निरीक्षण करता येईल. सो ट्रेक कंप्लीट झाले. आता आपण आता या वैराटगडाच्या एकदम पठारावर येऊन पोहोचलोय. पठारावर आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा एक महाद्वार बघायला भेटलं. त्याच्या दोन्ही बाजूला 2 देवाड्या जिथे पहारेकरी पहारे करत असायचे. त्यानंतर आपण थोडंसं पुढे आल्यावर पडलेल्या अवस्थेत असलेलं आपल्याला एक हनुमानाचं मंदिर बघायला भेटतं. इथं कली कालरूपी भुजंग घालितो विळखा, करीतो धर्माचा रास तारण्या वसुधा, अवतरला जगपाल त्या शिवबाची, विजय दुदुंबी गरुड दे खास. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. एक वाड्याचा अवशेष बघायला भेटतो. हा वाड्याचा अवशेष कशाचा आहे याचं काही इथं खास लिहिलेलं नाही. बट
याच्यात थोडंसं आपण पुढे गेल्यावर मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक शस्त्रागार बघायला भेटतो. हे शस्त्रागार आता पूर्णपणे नाहीसं झाले, परंतु या ठिकाणी शस्त्रे ठेवण्यासाठी काही इमारत असणार. इमारत आता ढासळली तर मंदिराच्या समोर आपण बघितलं आता आपल्याला इथे एक कचराकुंडी दिसते. तरी पण एवढा निष्काळजीपणा की ज्या लोकांनी इथे नारळ फोडला त्यांनी ह्या शेंड्या त्या कचराकुंडीमध्ये न टाकता तिथं बाहेरच फेकून दिला. आपल्या गडांचं स्वच्छता सुद्धा आपल्याला केली पाहिजे, कारण जर आपल्याला कचराकुंडी 5 मीटर अंतरावर दिसते तर आपण हा कचरा नाही केला पाहिजे. आपल्या गडांना स्वच्छ ठेवणं हेच आपलं कर्तव्य मानून आपण या गडांवर लक्ष दिलं पाहिजे, कारण की हे गड आहेत म्हणून आपण आता हा इतिहास जगतोय आणि हा इतिहास अनुभवतोय. तर चला आता पुढे जाऊया आणि अजून काय काय भेटते. हे सरदारांचे वाडे आणि या सरदारांच्या वाड्यांमध्ये आपल्याला फक्त त्यांच्या भिंती बघायला भेटल्या. पॅराशूट इथनं उडेल ना रे? अरे उडेल का? तुला फेकून बघूया का? नको मारायचे नाही एवढं लवकर. या किल्ल्याचं जर आपण महत्त्व बघितलं तर जावळी भाग दक्षिणेस आणि उत्तरेमध्ये वाई भाग असं या मधोमधच हा किल्ला उभारला गेला आहे. या किल्ल्याचा जर उपयोग करायला गेला तर जावळी भागातून येणारं शत्रू सैन्य आपल्या नजरेत येत आहे. म्हणजे सुमारे 2 ते 3 मैलपर्यंत आपण या गडावरून लक्ष ठेवू शकतो. आणि उत्तरेत जर बघितलं तर सेम कमळगडपर्यंत आपल्याला हा भाग आपल्या नजरेमध्ये भरतो. आणि या उंचीवर म्हणजेच सुमारे 3440 फूट उंचीवर असलेलं हे पठार आपल्याला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी उपयोगाला येत असणार. जरी या पठाराचा उपयोग मोठ्या मोठ्या हल्ल्यांसाठी नाही केला गेला, परंतु त्या हल्ल्यांना कारणीभूत असणारे छोटे छोटे जे क्लू असतात ते क्लू देण्याचं काम या गडांवरूनच केलं असणार. रायरेश्वर, केंदळगड, पांडवगड हे या ठिकाणावरून आपल्याला बघायला भेटतात त्या बाजूला. आणि या बाजूला जर आपण बघायला भेटलं वाई बाजूला तर वाई भागाच्या बाजूला आपल्याला कमळगड बघायला भेटतो, जो इथून सुमारे 3 ते 4 मैल अंतरावर आहे. वैरागडच्या ठीक पूर्वेस तोंड करून उभं असलेलं आपल्याला महादेवाचं मंदिर सुद्धा इथं बघायला भेटतं. माझ्या पाठीमागे जे बघताय ते आहे महादेव मंदिर. महादेवापासून थोडं राईट साईडला महादेवाच्या तिथं आपल्याला अजून एक मंदिर बघायला भेटतं छोटंसं. हे छोटंसं मंदिर एका देवीचं भासतंय, कारण जे आतमध्ये मूर्त्या लागल्यात ती एक देवीची आणि एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. अगदी पडक्या अवस्थेत हे मंदिर बघायला भेटतं आपल्याला या ठिकाणी. या मंदिराच्याच उजव्या बाजूला आपल्याला आपला भगवा वर ध्वजस्तंभावर फडकताना दिसतोय. आणि या भगव्यापासूनच पुढं आपण बघितलं तर ही दिसते आपल्याला उत्तरेची तटबंदी. वैराटगडचा जो मुख्यद्वार आहे, जिथं आपण तुम्हाला दाखवलं की मुख्य प्रवेशद्वार, तिथूनच थोडंसं खालच्या बाजूला आपल्याला इथे एक शेड बघायला भेटतंय देवीचं. आणि त्याच्यात थोडंसं वरच्या साईडला तिथे एक आपल्याला प्राचीन गुहा बघायला भेटते, जी गुहा खूपच भयावह वाटते. तो फायनली वैराटगडची ट्रेक आता संपले आणि आपण परतीच्या दिशेने निघालोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नवीन करा, जेणेकरून या पुढचे ट्रेकसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.